श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत गुरुग्रह महापरिवर्तन करत आहे आणि महापरिवर्तनाचे मेष राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो बघा की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो बघा, मेष राशी राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत। मित्रांनो बघा की मेष राशीचे व्यक्ती ह्या अतिशय कष्टाळू असतात, मेहनती असतात, पराक्रमी पण फार असतात, धाडसी असतात, परंतु त्यांच्यामध्ये एकच अवगुण म्हणावा असा असतो की ते फार रागीट असतात आणि त्यांना लवकर राग येत असतो। अशाच मंगळ ग्रहाच्या जी मेष राशी आहे त्या मेष राशीच्या व्यक्तींना जेव्हा गुरुग्रह महापरिवर्तन करतील त्यावेळेस तो काळ मेष राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे किंवा महापरिवर्तनानंतरचा काळ मेष राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की 14 मे 2025 रोजी गुरुग्रह महापरिवर्तन करणार आहेत, म्हणजेच काय की ते मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत। मित्रांनो बघा की गुरुग्रह हे विवाह, संतती, समृद्धी, पैसा, अडका देणारा ग्रह आहे, म्हणजेच कारक ग्रह आहे। त्यामुळे बघा गुरुग्रह जेव्हा महापरिवर्तन करतात त्याचा अतिशय चांगला लाभ आपल्याला मिळत असतो। 12 राशींवर त्याचा परिणाम होत असतो। ती कुठलीही राशी असू, 12 राशीपैकी त्यांच्या राशीवर हा गुरु महापरिवर्तनाचा हा परिणाम होतच असतो। त्यातली मेष राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे, मेष राशी व्यक्तींना त्याचे काय फळ मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की पहिला परिणाम असा दिसून येणार आहे की गुरुग्रह जेव्हा महापरिवर्तन करतील त्यावेळेस मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत अतिशय चांगले दिवस येणार आहेत। त्यांची आर्थिक उलाढाल वाढणार आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली होणार आहे। तुम्हाला जी पैशाची चंचल जाणवत होती किंवा पैशाच्या अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला चांगले फळ हे मिळणार आहे, तुमची आर्थिक समस्याही सुटणार आहे। त्यानंतर बघा की गुरु परिवर्तनामुळे तुमचा व्यवसाय, तुमचा नफा वाढणार आहे। जर तुमचा व्यवसाय असेल किंवा एखादा धंदा असेल त्या धंद्यात तुमचा नफा वाढणार आहे, तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे, अनेक बाजूनी तुमची प्रगती होणार आहे, व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे। तुम्ही जर तुमचा एक व्यवसाय असेल तर तुम्ही एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात पदार्पण करणार आहात। ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा काळ हा अत्यंत चांगला काळ आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो, जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर नोकरीमध्ये सुद्धा तुमची पगारवाढ होण्याची शक्यता आहे। वरिष्ठ तुमच्या खुश राहतील, तुम्हाला नवीन जबाबदारी देखील मिळणार आहे, नवीन पोस्ट तुम्हाला मिळू शकते। त्याचप्रमाणे जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल तर ती बदली सुद्धा तुमची येणाऱ्या काळात होऊ शकते। मित्रांनो, गुरु परिवर्तनाचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो बघा की वडिलोपार्जित जर तुमची संपत्ती असेल आणि त्यात काही वाद असतील ते सुद्धा वाद तुमचे संपण्याची शक्यता आहे। वडिलोपार्जित संपत्तीचा वाद मिटून ती वडिलोपार्जित संपत्ती वारसा हक्काने तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे। येणारा काळ हा गुरु परिवर्तनाचा काळ मेष राशी व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो, जोडीदाराबरोबर तुमचे काही संबंध ताणलेले असतील, तणावाचे असतील, ते तणावाचे संबंध दूर होऊन तुमचा अतिशय चांगले संबंध तुमच्या जोडीदाराबरोबर राहणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, कुटुंबातील ज्या व्यक्ती असतात त्यांचे तुम्हाला चांगलं सपोर्ट मिळणार आहे, म्हणजेच काय की त्यांची साथ तुम्हाला मिळणार आहे। कुटुंबातील व्यक्ती आपल्यावर काही ना काही कारणामुळे नाराज असतात, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण त्यांची नाराजी दूर होत नाही, परंतु 14 मे नंतर कुटुंबाच्या व्यक्तींची साथ तुम्हाला मिळणार आहे। कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावर खुश राहतील, कुटुंबात वातावरण आनंदाचं राहणार आहे आणि तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही कुठेतरी लांब फिरण्याचा प्लॅन सुद्धा आखणार आहात। म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर, तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी लांब फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात। त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचे काही प्रेम संबंध असतील तर ते प्रेम संबंध सुद्धा चांगले वळणावर येणार आहेत। म्हणजेच काय, गुरु परिवर्तनामुळे तुमच्या प्रेम संबंधात सुद्धा चांगले वातावरण निर्माण होणार आहे। त्यानंतरचा बघूया मित्रांनो की जर मेष राशीच्या स्त्रिया असतील त्यांचा काय परिणाम होणार आहे, तर मेष राशीच्या स्त्रियांवर त्याचा अतिशय चांगला परिणाम होणार आहे। तुम्ही नवीन दागदागिन्यांची खरेदी करणार आहात, नवीन वाहन तुम्ही खरेदी करणार आहात। म्हणजेच काय, स्त्रीला सुद्धा, मेष राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो बघा की
गुरु महापरिवर्तनामुळे मेष राशी व्यक्तींच्या अनेक अडचणी दूर होतील. जे त्यांची राहिलेली कामे होती, रखडलेली कामे होती, ती रखडलेली कामे त्यांची पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा की मेष राशी व्यक्तींना जर बाहेर देशात शिक्षणासाठी जायचं असेल, परंतु त्यांना काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी त्यांच्या दूर होऊन तुम्ही बाहेर देशात शिक्षणासाठी सुद्धा तुमचा मार्ग हा मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. तुमची जर स्पर्धा परीक्षा झालेली असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. तुम्हाला चांगलं यश मिळाल्यामुळे तुम्ही आनंदित राहणार आहात. त्यानंतर बघा मित्रांनो की या काळात ज्यांचे विवाह झालेले नाहीत अशा व्यक्तींचे विवाह सुद्धा होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्या अविवाहित आहेत अशा व्यक्तींचा विवाह सुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतो. 14 मे नंतर जेव्हा गुरु ग्रह महापरिवर्तन करतील तो काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. तुमचे विवाह होण्याची शक्यता येणाऱ्या काळात आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, ज्यांना नोकरी नसेल अशा व्यक्तींना नोकरी लागण्याची शक्यता सुद्धा येणाऱ्या काळात आहे. मित्रांनो बघा, आताच आपण बघितलं की येणारा जो काळ आहे तो काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. त्याचबरोबर आता पुढचं आपण बघूया की प्रॉपर्टीविषयी. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल, तुम्ही एखादी प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची असेल तर त्या प्रॉपर्टी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा जर एखाद्या ठिकाणी तुम्ही जुनी गुंतवणूक केलेली असेल त्या गुंतवणुकीतून चांगला परतावा तुम्हाला येणाऱ्या काळात मिळू शकतो. गुरु परिवर्तनामुळे येणारा काळ हा तुमच्यासाठी चांगला असल्यामुळे तुम्ही कुठेही इन्व्हेस्ट करू शकता. परंतु इन्व्हेस्ट करत असताना त्याचे कागदपत्र व्यवस्थित आहेत का, ती प्रॉपर्टी चांगली आहेत का हे बघूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगली असते. त्याचबरोबर मित्रांनो बघा की तुम्ही नवीन दागदागिने घेऊ शकता, नवीन घर तुम्ही खरेदी करू शकता. ज्यांना नवीन वाहन खरेदी करायचं असेल ते नवीन वाहन सुद्धा येणाऱ्या काळात खरेदी करू शकता. मित्रांनो बघा, आताच आपण बघितलं की गुरु महापरिवर्तनामुळे मेष राशी व्यक्तींच्या आयुष्यात अतिशय चांगले दिवस येणार आहे. परंतु तुम्हाला थोडीशी काळजी सुद्धा घ्यायची आहे. तुमचा जो चिडचिडेपणा आहे, रागीटपणा आहे तो थोडासा तुम्हाला कमी करायचा आहे. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येत असेल, चिडचिडेपणा होत असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम करा, योगा करा. योगा केल्यामुळे तुमचे मन शांत राहते. तुमचं मन शांत असल्यामुळे तुम्हाला राग लवकर येत नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठून व्यायाम आणि योगा नक्की करा आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. मेष राशी व्यक्तींनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तुम्ही जर रागावर नियंत्रण ठेवले तर तुम्ही जग जिंकू शकता. मित्रांनो बघा, आताच आपण बघितलं मेष राशी व्यक्तींना येणारा काळ हा म्हणजे 14 मे नंतरचा काळ अतिशय चांगला असणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.